नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनलवर. बघा शेतकरी मित्रांनो, आज आहे 29 मे 2025 रोजीचे आजचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींमध्ये जरूर शेअर करा. चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणात अवकाळी 5 क्विंटल कमीत कमी दर भेटला 1600, सर्वाधिक दर भेटला 2000 रुपयाचा सर्वसाधारण दर राहिला 1730 रुपये. पुढील बाजार समिती कामठीत एकूण आवक 13 क्विंटल कमीत कमी दर भेटला 1100, सर्वाधिक दर भेटला 1500 तर सर्वसाधारण दर राहिला 1300 रुपये. पुढील बाजार समिती वाई एकूण आवक 15 क्विंटल कमीत कमी दर 700 रुपये, सर्वाधिक दर 1600 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1100 रुपये. बाजार समिती कराड एकूण आवक 24 क्विंटल कमीत कमी दर भेटला 500, सर्वाधिक दर भेटला 1400 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1400 रुपये. पुढील बाजार समिती मंगळवेढा एकूण आवक 39 क्विंटल कमीत कमी दर 300 रुपये, सर्वाधिक दर 1600 तर सर्वसाधारण दर भेटला 1350 रुपये. पुढील बाजार समिती धाराशिव एकूण आवक 82 क्विंटल कमीत कमी दर 850, सर्वाधिक दर 1800 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1325 रुपये. पुढील बाजार समिती अकोला एकूण आवक 135 क्विंटल कमीत कमी बाजारभाव 500, सर्वाधिक बाजारभाव भेटला 1400 रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती बारामती जवळची एकूण आवक 779 क्विंटल कमीत कमी दर 351, सर्वाधिक दर 1670 तर सर्वसाधारण दर राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती चंद्रपूर कसवड एकूण आवक 593 क्विंटल कमीत कमी दर 1000, सर्वाधिक दर 1500 रुपये तर सर्वसाधारण दर 1200 रुपये. पुढील बाजार समिती सिन्नर नायगाव एकूण आवक 608 क्विंटल कमीत कमी बाजारभाव 100 रुपये, सर्वाधिक बाजारभाव 1425 तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती चाळीसगाव नागद रोड एकूण आवक 750 क्विंटल कमीत कमी बाजारभाव 700 रुपये, सर्वाधिक बाजारभाव 1490 तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1150 रुपये. पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट एकूण आवक 870 कमीत कमी बाजारभाव भेटला 300 रुपये, सर्वाधिक बाजार भेटला 1750 तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती नागपूर एकूण आवक 1120 क्विंटल कमीत कमी बाजारभाव 800, सर्वाधिक बाजारभाव 1400 रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1250. पुढे बाजार समिती पैठण एकूण आवक 1854 कमीत कमी बाजारभाव भेटला 200, सर्वाधिक बाजारभाव भेटले 1700 रुपये तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर एकूण आवक 2413 क्विंटल कमीत कमी दर 200 रुपये, सर्वाधिक दर 1500 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 850 रुपये. पुढील बाजार समिती मनमाड एकूण आवक 2500 क्विंटल कमीत कमी दर 500, सर्वाधिक दर भेटला 1440 तर सर्वसाधारण बाजारभाव राहिला 1100 रुपये. पुढील बाजार समिती पिंपळगाव सायखेडा एकूण आवक 2850 कमीत कमी दर भेटला 600 रुपये, सर्वाधिक दर भेटला 1500 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1125 रुपये. पुढील बाजार समिती येवला अंतरसूट एकूण आवक 3000 क्विंटल कमीत कमी दर भेटले 200 तर सर्वाधिक दर भेटला 1551, सर्वसाधारण दर राहिला 1050. पुढील बाजार समिती लासलगाव निफाड एकूण आवक 3400 क्विंटल कमीत कमी दर 600 रुपये, सर्वाधिक दर 1620 रुपये तर जास्तीत सर्व कमी दर सर्वसाधारण दर 1341 रुपये. पुढील बाजार समिती कोल्हापूर एकूण आवक 3543 कमीत कमी दर 500 रुपये, सर्वाधिक दर 2300 रुपये तर सर्वसाधारण दर 1500 रुपये. पुढील बाजार समिती कोपरगाव एकूण आवक 3792 क्विंटल कमीत कमी दर 300, सर्वाधिक दर 1500 तर सर्वसाधारण दर राहिला 1175 रुपये. पुढील बाजार समिती नाशिक एकूण आवक 3808 कमीत कमी दर 400 रुपये, सर्वाधिक दर 1500 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 950 रुपये. पुढील बाजार समिती सांगली एकूण आवक 3860 क्विंटल कमीत कमी बाजारभाव 500, सर्वाधिक बाजारभाव 1800, सर्वसाधारण दर राहिला 1150. पुढील बाजार समिती येवला एकूण आवक 5000 क्विंटल कमीत कमी दर 300, सर्वाधिक दर 1469 तर सर्वसाधारण दर राहिला 1050. पुढील बाजार समिती पारनेर एकूण आवक 6114 क्विंटल कमीत कमी दर 200, सर्वाधिक दर 2000 तर सर्वसाधारण दर 1300 रुपये. पुढील बाजार समिती चांदवड एकूण आवक 6200 कमीत कमी दर 300 रुपये, सर्वाधिक दर 1726 सर्वसाधारण दर राहिला 1280. पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी एकूण आवक 8257 क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला 400 रुपये, सर्वाधिक बाजारभाव राहिला 1600 रुपये तर सर्वसाधारण दर राहिला 1000 रुपये. पुढील बाजार समिती संगमनेर एकूण आवक 9161 क्विंटल कमीत कमी दर 200 रुपये, सर्वाधिक दर 1818 तर सर्वसाधारण दर राहिला 1006. पुढील बाजार समिती सटाणा एकूण आवक 9225 क्विंटल कमीत कमी दर 275, सर्वाधिक दर 1635, सर्वसाधारण दर 1275. पुढील बाजार समिती माळेगाव
मालेगाव मुंगसे एकूण आवक 10,000 क्विंटल, कमीत कमी दर 400, सर्वाधिक दर 1569, सर्वसाधारण दर 1050. पुढील बाजार समिती नामपूर एकूण आवक 10,001 क्विंटल, कमीत कमी दर 200, सर्वाधिक दर 1725, सर्वसाधारण दर 1100 रुपये. पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर एकूण आवक 10,795, कमीत कमी दर 500, सर्वाधिक 1625, सर्वसाधारण दर 1350. पुढील बाजार समिती मुंबईत एकूण आवक आली 11,231 क्विंटल, कमीत कमी दर 900, सर्वाधिक दर 1600, सर्वसाधारण दर 1250. पुढील बाजार समिती नागपूर करंजाड एकूण आवक 12,000 क्विंटल, कमीत कमी दर 200, सर्वाधिक दर 1800 रुपये, सर्वसाधारण दर राहिला 1200 रुपये. पुढील बाजार समिती साखरे एकूण आवक 13,600 क्विंटल, कमीत कमी दर 700, सर्वाधिक दर 1465, सर्वसाधारण दर 1200. पुढील बाजार समिती लासलगाव एकूण आवक आली लासलगावमध्ये 15,448 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 700, सर्वाधिक दर भेटला 1960, तर सर्वसाधारण दर राहिला 1375. पुढील बाजार समिती सोलापूरमध्ये एकूण आवक आली 19,083 क्विंटल, कमीत कमी दर 100, सर्वाधिक दर 2,000, तर सर्वसाधारण दर 1150. पुढील आणि शेवटची बाजार समिती पिंपळगाव वसमत विक्रमी आवक आली 22,000 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 550, तर विक्रमी दर भेटला 2300 रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला 1500 रुपये. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.